लेखणी शास्त्र न्यूजमध्ये सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत। नागोठणे शहरात भारतीय जनता पार्टीचा संघटन मेळावा। रायगड जिल्ह्यातील नागोठणे शहरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री सचिन मोदी यांच्या नेतृत्वात शहरातील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला। त्यावेळेस नागोठणे शहरातील प्रत्येक बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख यांनी निवड भाजपाला मानणारे आणि भाजपाशिवाय विकास होऊ शकत नाही असे मानणारे जवळपास 300-350 ते 400 कार्यकर्त्यांचा महाकुंभच जणू नागोठणे नगरीत भरला होता। यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश घाग आणि श्री प्रमोद नागोठणेकर यांनी केले। जिल्हा परिषदसाठी उमेदवार श्री सोपानजी जांभेकर यांच्या नावाची घोषणा माजी आमदार श्री पंडित शेठ पाटील यांनी केली। कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी आमदार श्री पंडित शेठ पाटील प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते। तसेच व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष श्री सोपानजी जांभेकर, नागोठणे मंडळ अध्यक्ष श्री महेशजी ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष सौ श्रेया कुंटे, श्री धनराज उमाळे, श्री सुदेश येरुणकर, श्री संतोष लाड, श्री राजा लवटे आणि श्री सिराज पानसरे व असंख्य कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते। बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकर यांची रिपोर्टिंग। जय हिंद, जय संविधान, जय महाराष्ट्र। नाही म्हणजे मला असं वाटतं की ते खूप असे मोठे नेते आहेत, त्यांनी सगळ्या पक्षाचा सन्मान करायची गरज आहे आणि कोणाला असा तुम्ही कमी आम्ही जास्ती असं करायला नाही पाहिजे। सगळ्यांना एक चांगली वागणूक दिली पाहिजे ज्यामुळे आपली जनसामान्य चांगली प्रतिमा तयार होईल। आणि त्याचा CSR कुठे ह्याला घेणाऱ्याच्या आणि देणाऱ्याचा दोष नाही, तर तुम्ही कार्यकर्ते म्हणून कमी पडतात। आज रिलायन्स कंपनीमध्ये हजारो कोटीची कामं चालू आहेत, नोकर भरती आहे, पण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत, इथले आमदार आपले आहेत, धैर्यशील दादा खासदार आहेत, पण ज्या पद्धतीने रिलायन्स कंपनीने या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करायला पाहिजे ते दुर्दैवाने सहकारी अध्यक्ष साहेब होत नाही।